Hello student, practice problem number 6 on company account issue of shares. Suhas Limited issued 10,000 equity shares of rupees 10 each at a premium of rupees 2 per share, payable 3 on application, 5 on including premium on allotment, and the balance is 2 calls of equal amount. Application were received for 11,000 equity shares and pro rata allotment was made for all the applicants. The excess application money was adjusted toward allotment. Mr. Shobha, who were allotted 200 equity shares, failed to pay first and final call. FFC means first and final call, and her shares were forfeited after the final call. Show journal entries in the books of Suhas Limited and also show the presentation in balance sheet. ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज करायला सांगितले आहेत इन दी बुक्स ऑफ सुहास कंपनी लिमिटेड अँड त्याचं प्रेझेंटेशन बॅलन्स शीट देखील दाखवायला सांगितले आहे. आता या ठिकाणी बघा, सुहास कंपनी लिमिटेडने 10,000 इक्विटी शेअर्स 10 रुपीज पर रेटने इश्यू केलेत. 10,000 इक्विटी शेअर्स 10 रुपीज हा त्याचा पर रेट आहे, त्यांनी ते इश्यू केलेत म्हणजेच विक्रीला काढलेत. आणि त्याचबरोबर त्यावेळेला तिथे प्रीमियम देखील इन्क्लूड केलेले दिसते 2 पर शेअर्स, म्हणजेच ॲक्च्युली 10 + 2 12 रुपीजला 10,000 इक्विटी शेअर्स 12 रुपीज पर शेअरला सेल केलेले आहेत, विक्रीला काढलेत. आता हे 12 कसे काउंटिंग होत आहेत बघा. 3 ऑन ॲप्लिकेशन, 5 इन्क्लुडिंग प्रीमियम ऑन अलॉटमेंट, म्हणजेच 5 जे आहेत यामध्ये प्रीमियमचे देखील इन्क्लूड आहेत अलॉटमेंटमध्ये. मग प्रीमियमचे आहेत किती 2, म्हणजेच ॲक्च्युअल 5 - 2 3 रुपीज हे अलॉटमेंटचे आहेत. 3 रुपीज ॲप्लिकेशनचे, 3 रुपीज अलॉटमेंटचे, अँड द बॅलन्स इन 2 कॉल ऑफ इक्वल अमाऊंट. जे फर्स्ट अँड सेकंड कॉल जो आहे ज्यांच्यासाठी इक्वल अमाऊंट येणार आपल्याला या ठिकाणी 10 इच म्हणजे 10 करायचे आहेत. ॲप्लिकेशनचे मिळाले 3, अलॉटमेंटचे 3, 6 झाले, राहिलेत 4. इथे काय सांगितलं आहे, कॉल्स ऑफ इक्वल अमाऊंट मीन्स फर्स्ट कॉलला 2 अँड सेकंड कॉलला 2. ओके, टोटल 3 प्लस अलॉटमेंट 2 प्लस फर्स्ट कॉल 2, ॲप्लिकेशन 3 प्लस अलॉटमेंट 3, फर्स्ट कॉल 2 अँड फायनल कॉल 2, असे 10 होत आहेत. प्लस इन्क्लुडिंग प्रीमियमचे 2 म्हणजेच झाले 12. ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 11,000 इक्विटी शेअर्स अँड pro rata allotment was made for all the applicants. त्या ठिकाणी the excess application money was adjusted toward allotment. आता काय सांगितलं बघा, ॲप्लिकेशन होते 10,000 इक्विटी शेअर्सचे इश्यू केले आहेत, पण ॲप्लिकेशन पब्लिककडून त्याला डिमांड किती आलेली आहे, पब्लिकने सबस्क्राईब केलेलं आहे 11,000. तर हे 11,000 जे सबस्क्राईब केलेलं आहे म्हणजे तिथे काय दिसतं आहे, 10,000 असताना 11,000 सबस्क्राईब होतं आहे, म्हणजेच ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. त्यानंतर ते प्रोराटा अलॉटमेंटमध्ये किंवा प्रोराटा बेसिसमध्ये घ्यायला सांगितलं आहे. म्हणजेच काय, तर ते ॲडजस्ट करायला सांगितलं आहे. एक्सेसची जी काय अमाऊंट असेल, ज्यावेळेला इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केलं जाते शेअर कॅपिटलला, त्यावेळेला एक्सेसची अमाऊंट ही शेअर अलॉटमेंटला ट्रान्सफर करायला सांगितली आहे. म्हणून त्याला प्रोराटा बेसिस किंवा प्रोराटा अलॉटमेंट असं म्हटलं जाते. त्यानंतर काय सांगितलं आहे, मिसेस शोभा हू वेअर अलॉटेड 200 इक्विटी शेअर्स फेल. आता या ठिकाणी मिसेस शोभाने जे काही इक्विटी शेअर्स अलॉटेड इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी सबस्क्राईब केलेले होते, त्यापैकी 200 इक्विटी शेअर्सची जी काही अमाऊंट यांनी पे करणं गरजेचे आहे, त्यावेळेला ते फेल्ड होते. ते फेल्ड फर्स्ट अँड फायनल कॉल दोन्हीसाठी होते, आणि त्यावेळेला ते शेअर्स किंवा तिचा जो पार्ट आहे हा फोरफिटेड केला जातो. आणि हा केव्हा केला जातो आहे, आफ्टर फायनल कॉल. फायनल कॉल झाल्यानंतर तो फोरफिटेड केला जातो, म्हणजेच पुन्हा जमा करून घेतला जातो. म्हणजेच आता या ठिकाणी फोरफिटेडची एंट्री होणार आहे.
फोरफिटेडची एंट्री फर्स्ट अँड फायनल कॉल सांगितले म्हणजेच दोन्ही कॉल्सच्या वेळेला फोरफिटेडची एंट्री आपली दिसणार आहे, पण ती करायला सांगितलेली आहे कधी? आफ्टर फायनल कॉल. ओके, फर्स्ट एंट्री रेग्युलर मेथडनुसार आपली बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. डेट नाही आहे, वन लिहूया. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. झाली फर्स्ट एंट्री आपली बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन. आता या ठिकाणी ॲप्लिकेशन किती रिसिव्ह केलेले दिसत आहेत पब्लिककडून? 11,000 ॲप्लिकेशन आपण रिसिव्ह केले. ॲप्लिकेशनचा रेट आहे 3 मीन्स 11,000 इंटू 3 33,000. नॅरेशन बी इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. झालं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झालं. त्यानंतर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन जे आहे ते ट्रान्सफर करणार इक्विटी शेअर कॅपिटलला आणि प्रो राटा बेसिस त्या ठिकाणी यूज करायला सांगितलं आहे. म्हणजेच इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट रेग्युलर एंट्री टू प्रो राटा बेसिस म्हणजेच एक्सेस अमाऊंट प्रो राट अलॉटमेंटला घेणार टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट to equity share capital account to equity share allotment account. Equity share capital account debit equity share application account debit to equity share capital account to equity share allotment account. equity share application आहेत तेवढे दिसणार इथले 33,000. त्यानंतर टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता इक्विटी शेअर कॅपिटलला आपण किती ट्रान्सफर करणार? जेवढे इश्यू केलेले आहेत तेवढे करणार. म्हणजेच 10,000 इंटू 3 30,000. 10,000 इक्विटी शेअर इश्यू केलेले आहेत, त्याचं रेट आहे 3 म्हणजे 10,000 इंटू 3 30,000 एवढे शेअर कॅपिटलला ट्रान्सफर होणार. म्हणजेच एक्सेसची अमाऊंट किती राहिली? 3,000. ही अलॉटमेंट पर्पजला यूज करणार. नॅरेशन बी इक्विटी शेअर ॲप्लिकेशन ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अँड एक्सेस मनी ॲडजस्टेड इन अलॉटमेंट अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अँड एक्सेस मनी ॲडजस्ट इन अलॉटमेंट अकाउंट. थोडंसं नॅरेशन मोठं दिसतंय. एंट्री आपली तीच झालेली आहे. त्यानंतर थर्ड एंट्री करणार आपण अलॉटमेंटची. अलॉटमेंटमध्ये जे 5 रुपीज सांगितले त्यामध्ये 2 रुपीज हे शेअर प्रीमियमचे आहेत. म्हणजेच एंट्री होणार इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर प्रीमियम अकाउंट. 2 रुपीज अलॉटमेंटचे आणि शेअर कॅपिटलला ट्रान्सफर किती होणार? फक्त जेवढे अलॉटमेंटचे आहेत तेवढे. शेअर प्रीमियमचे ॲड करणार नाहीत.
3. Equity share allotment account. Debit. 2. Equity share capital account. 2. Security premium किंवा share premium. Equity share allotment account debit to equity share capital account to share premium account. Equity share allotment ची आता अमाउंट किती येणार बघा. 10,000 इक्विटी शेअर्स आहेत इंटू अलॉटमेंटचा रेट दिला आहे इन्क्लुडिंग प्रीमियम 5 मीन्स 10,000 इंटू 5 50,000. या 50,000 पैकी जेवढे अलॉटमेंटचे आहेत तेवढेच त्या ठिकाणी ट्रान्सफर होणार शेअर कॅपिटलला. आहेत किती अलॉटमेंटचे 10,000 इंटू 3 30,000. तुम्हाला जर आवश्यकता असेल तर पेन्सिलने तुम्ही त्या ठिकाणी अमाऊंटच्या समोर लिहून ठेवायचे. त्यानंतर शेअर प्रीमियमचा रेट आहे 2 म्हणजे 10,000 इंटू 2 20,000. नॅरेशन being equity share allotment transfer to share capital and share premium. नेक्स्ट एंट्री होणार त्या ठिकाणी रिसिव्डची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंटमध्ये रिसिव्ड करत असताना ऑलरेडी आपण सेकंड एंट्रीमध्ये 3,000 रिसिव्ड केलेले आहेत. आता ऑलरेडी आपण 3,000 जेवढे रिसिव्ड केलेले आहेत ते त्या ठिकाणी काय करणार डिडक्ट करणार. म्हणजे त्या ठिकाणी आपली अलॉटमेंट आहेत किती अमाऊंट 50,000 मायनस 3,000 47,000 एवढे दिसणार. एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू equity share allotment account. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट किती येणार 50,000 मायनस 3,000. 50,000 ही अलॉटमेंटचा रेट आहे. आता या ठिकाणी 3,000 ऑलरेडी रिसिव्ड आहेत म्हणून 50,000 मायनस 3,000 47,000. हवं असेल तर घ्या. इथे 50,000 मायनस 3,000. ओके. नॅरेशन being equity share allotment money received. being equity share allotment money received. Next आपण फर्स्ट कॉलची एंट्री करणार. एंट्री नंबर 5 इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर फर्स्ट कॉलचा रेट आहे 2 म्हणजे 10,000 इंटू 2 20,000. 20,000. नॅरेशन being equity share first call money due. नेक्स्ट 6 नंबर एंट्री करणार. फर्स्ट कॉल मनी रिसिव्डची बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट एंट्री बघा त्याच आहेत आपण करतोय त्या टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट.
आता ह्या इक्विटी शेअर फर्स्ट कॉलमध्ये जेव्हा अमाऊंट रिसिव्ह करत असताना काय सांगितलं आहे, मिसेस शोभा जी आहे त्याने फर्स्ट अँड फायनल कॉल दोन्ही कॉलमध्ये 200 शेअर्स 200 इक्विटी शेअर्स हे पे करत असताना ती फेल झाली आहे. मग 200 इक्विटी शेअर्स पे करत असताना जर फेल झालेली असेल तर त्याचा रेट किती आहे फर्स्ट कॉलचा? 200 इंटू 2 मीन्स 400 रुपीज तिने पे केलेले नाहीत असा त्याचा अर्थ होते. 200चे शेअर्स याचाच अर्थ 400 रुपीज म्हणजेच 200 इंटू 2. 200 हा इक्विटीचा रेट इक्विटी शेअर्स आहेत आणि त्याचा रेट आहे 2 म्हणून 200 इंटू 2 400 रुपीज एवढे त्यांनी काय केले नाही आहे, पे केलेले नाहीत. म्हणून त्या ठिकाणी दिसणार आपले किती, 20,000 मायनस 400 19,600. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी फर्स्ट अँड फायनल कॉल दोन्ही कॉल फेल झालेले आहेत 200 इक्विटी शेअर्सने. म्हणजेच 200 इक्विटी शेअर्स प्लस फर्स्ट कॉलचा रेट 2 म्हणजेच 400 त्याची 400 रुपीज हे या ठिकाणी काय झाले नाही आहेत, रिसिव्ड झालेले दिसत नाहीत, म्हणजेच शोभाने पे केलेले नाही आहेत. ओके. नॅरेशन बी. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 200 शेअर्स. इक्विटी शेअर फर्स्ट कॉलची अमाऊंट रिसिव्ड केली आहे, फक्त 200 शेअर्सची रिसिव्ह केलेली नाही आहे. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 200 शेअर्स. आता जे 200 शेअर्स म्हणजेच 400 रुपीज जे आहेत याची आपण लास्टला एंट्री करायला सांगितली. कधी? आफ्टर फायनल कॉलला फोरफिटेडची एंट्री करायला सांगितली. ओके. नॅरेशन लिहत असताना मी फक्त एवढ्यासाठी स्किप करते कारण तो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी. नेक्स्ट एंट्री नंबर 7 नंबर एंट्री करणार आपण फायनल कॉलची रेग्युलर एंट्री. इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता या ठिकाणी इक्विटी शेअर फायनल कॉल आहेत किती, रेट 2 आणि इक्विटी शेअर आहेत किती, 10 म्हणजे 10,000 इंटू 2 20,000. नॅरेशन बी. इक्विटी शेअर फायनल कॉल मनी ड्यू. त्याचीच आपण सेकंड एंट्री करणार. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल. सेम आता 6 नंबर केलेली आहे तशीच. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल केली. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल दोन्हीमध्ये सांगितलं आहे ना, फेल झालं आहे. म्हणजेच इथे देखील 400 रुपीज फेल झालेले दिसणार. म्हणजेच 20,000 आपल्याला त्या ठिकाणी दाखवायला हवे होते रिसिव्ड केलेले, तर शोभाकडून 400 रुपीज 200 शेअर्सचे 400 रुपीज हे पे होत नाही आहेत. म्हणजेच आपण रिसिव्ह ॲक्च्युली किती करतो आहे, 19,600 रुपीज एवढेच तिथे कंपनी रिसिव्ड करते फायनल कॉलमधून. नॅरेशन इक्विटी शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड बीइंग आपले फायनल कॉल झालेले आहे. आता आपण लास्ट एंट्री करणार, फोरफिटेडची सांगितली आहे ती. तर यामध्ये बघा एंट्री होणार, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल टू इक्विटी शेअर फायनल कॉल टू इक्विटी शेअर फोरफिटेड. आता या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने दाखवले जाते बघा.
आपण घेतोय त्याला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट कशी येणार, आपले फेल झालेले शेअर किती आहेत 200 इंटू आपले फेस व्हॅल्यू किती आहे 10. 200 इंटू 10 मीन्स 2000. ओके. 2 आपले फेल झालेले फर्स्ट कॉल, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल, फर्स्ट कॉल किती फेल झाला आहे तिथे आपण घेतलं आहे बघा 400 रुपीज डिडक्ट केले आहेत ना ते. 2 अजून काय झालं आहे फायनल कॉल, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट. फायनल कॉलमधून देखील 400 त्या ठिकाणी पे झालेले नाही आहेत, म्हणजेच इथून आपण 400 डिडक्ट केले होते झालं. आणि आता ते फोरफिटेडला घेणार म्हणून 2 इक्विटी शेअर फोरफिटेड. इक्विटी शेअर फोरफिटेड. इक्विटी शेअर फोरफिटेडला येणार बघा 2000 मायनस 800, 400 400 800, म्हणजेच आता फोरफिटेड दिसत आहेत किती 1200. फोरफिटेड दिसत आहेत 1200. पुन्हा एकदा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट फोरफिटेड झालेले म्हणजे त्या ठिकाणी फेल झालेले आहेत ते 200 शेअर्स इंटू फेस व्हॅल्यू 10 म्हणजे 2000 झाले. फर्स्ट कॉलमधून फेल झाले आहेत 400, फायनल कॉलमधून फेल झालेले आहेत 400, म्हणजेच इक्विटी शेअर फोरफिटेडला जाणार त्याचा बॅलन्स आहे तो 2000 मायनस 800 1200. नॅरेशन being equity share of Mrs. Shobha forfeited due non-payment of first and final call. थोडीशी मला जागा कमी पडलेली आहे. इक्विटी शेअर ऑफ मिसेस शोभा फोरफिटेड ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. आता आपण या ठिकाणी काय करणार टोटल करणार डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची. टोटल सर्व विद्यार्थ्यांनी करायची आहे. टोटल करून बघा किती येते ते व्हेरीफाईड करून. टोटल आहे 2,44,200. 2,44,200. देन आपल्याला काय करायला सांगितलं या ठिकाणी ते बॅलन्स शीट देखील प्रेझेंट करायला सांगितले. तर बॅलन्स शीट प्रेझेंट करायची. इथे मी बॅलन्स शीट ड्रॉ केलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये जाऊया आपण. लायबिलिटी साईडमध्ये दिसणार इक्विटी शेअर कॅपिटल, जे आपल्याकडे आहे तेच फक्त या ठिकाणी दिसणार इक्विटी शेअर कॅपिटल. अकाउंट इक्विटी शेअर कॅपिटल आहे किती बघा डेबिट मायनस क्रेडिट जसं आहे तसं 30,000. दाखवायची गरज नाही, या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. प्लस 30,000 प्लस 20,000 प्लस 20,000 मायनस 2,000 मायनस क्रेडिट साईड जे आहे त्यामधून डेबिट साईड आपण मायनस केली, म्हणजे झालं आहे आपलं 98,000 इक्विटी शेअर कॅपिटल झालं. त्यानंतर काय मिळाले शेअर प्रीमियम मिळाले बघा. शेअर प्रीमियम आहे किती 10,000 10,000 2,000 20,000. अँड शेअर फोरफिटेड आता आपल्याला मिळाले या ठिकाणी आहे बघा शेअर फोरफिटेड. शेअर फोरफिटेड आहे 1,200. ओके झालं. त्यानंतर अदर साईडला बँक अकाउंट, जिथे जिथे बँक लिहिलं आहे ती घेणार. डेबिट मायनस क्रेडिट 33,000
प्लस 47,000 प्लस 19,600 प्लस 19,600 किती होते 1,19,200 म्हणजे 1,19,200. आता डेबिट लायबिलिटी साईडची करूया. 98,000 प्लस 20,000 प्लस 1,200 सेम 1,92,000 19,200 दोन्ही साईड टॅली होते बघा. घेऊया आपण 1,19,200 1,19,200. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 6 हा थोडासा मोठा आहे. विद्यार्थ्यांनी तो रिसॉल्व करायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित लक्षात येईल. थँक्यू.